मराठी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अगदी कमी वयात आणि अचानक जगाचा निरोप घेत साऱ्यांनाच मोठा धक्का दिला होता. पण आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या तितकेच लक्षात आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे आठवणीतले सेलिब्रिटी. अश्विनी एकबोटे. मराठी टीव्ही विश्वातील एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून अश्विनी एकबोटे यांची ओळख होती. पुण्यातील भरतनाट्य मंदिरात प्रयोग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्या नाट्य त्रिविधा या नाटकाचा प्रयोग करत होत्या. त्यावेळी शेवटच्या प्रसंगाला नृत्य करत असताना अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्याच वेळी त्या रंगमंचावर कोसळल्या. मात्र हा नाटकातीलच एक भाग आहे असं उपस्थितांना वाटलं. त्याच दरम्यान पडदाही पडला. मात्र अश्विनी या जमिनीवर कोसळल्या त्या परत उठल्याच नाहीत. अश्विनी एकबोटे त्यावेळी फक्त 44 वर्षांच्या होत्या. अश्विनी यांची ही अचानक एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. त्यावेळी त्या गणपती बाप्पा मोरया या मालिकेत सुद्धा काम करत होत्या. त्या तिघांची गोष्ट, एका क्षणात, नांदी ही नाटकं, तर दुहेरी, दुर्वा, राधाही बावरी, तू भेटशी नव्यानं, अहिल्याबाई होळकर, गणपती बाप्पा मोरया, अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिका सुद्धा अश्विनी यांनी गाजवल्या होत्या. सतीश तारे. आपल्या अभिनयानं मराठी रंगभूमीसह टीव्ही आणि चित्रपटात देखील ठसा उमटवणारे विनोदी अभिनेते म्हणजेच अभिनेते सतीश तारे. सतीश यांचं 4 जुलै 2013ला निधन झालं. त्यावेळी ते फक्त 53 वर्षांचे होते. अंधेरीतील सुजय हॉस्पिटलमध्ये सतीश यांचं निधन झालं. मृत्यूपूर्वी काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला गँग्रीन झाल्यानं त्यांना दादरच्या सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली, पण तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्यानं त्यांना अंधेरीच्या सुजय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांचं लिव्हरही काम करेनासं झालं आणि यातून सतीश तारे सावरलेच नाहीत आणि अखेर 4 जुलै 2013ला त्यांची प्राणज्योत मालवली. केवळ अभिनयच नव्हे तर लेखन, दिग्दर्शन, वादन अशा बऱ्याच क्षेत्रात सतीश तारे यांनी उत्तम गती प्राप्त केली होती. वासूची सासू, टूर, ऑनलाईन क्लिअर, आमचं जमलं बरं का, गाढवाचं लग्न, शुभ बोले तो नारायण, जादू तेरी नजर, श्यामची मम्मी, बाई ग बाई, पंटू का फोर, ना त्यातले ना यातले अशा बऱ्याच नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. रीमा लागू. रीमा यांनी फक्त मराठी आणि हिंदी सिनेमातच नाही तर नाटक, मालिका यामधूनही प्रेक्षकांचं प्रचंड असं मनोरंजन केलं. रीमा यांची अचानक एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली होती. रीमा या मृत्यूच्या काही तासांपर्यंत शूटिंग करत होत्या. शूटिंग नंतर त्या घरी गेल्या आणि मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रीमा यांनी त्यांच्या करिअरमध्ये 95हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. आज भलेही रीमा आपल्यात नसल्या तरीही त्यांच्या दमदार अभिनयानं आजही त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. रसिका जोशी. मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा रसिका जोशी हे एक प्रसिद्ध नाव होतं. हिंदीतील मालामाल वीकली, गायब, ढोल, भूलभुलैया या कॉमेडी सिनेमांसोबतच एक हसीना थी, वास्तुशास्त्र या गंभीर सिनेमांमधील भूमिकांचं देखील रसिका जोशी यांनी सोनं केलं होतं. रसिका यांच्या अभिनयाचं नाणं नेहमीच खणखणीत वाजायचं. पण मराठीतल्या या गुणी अभिनेत्रीचं 7 जुलै 2011 रोजी निधन झालं. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी त्या झुंज देत होत्या आणि यामुळेच वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी रसिका यांनी जगाचा निरोप घेतला. आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे. लोकप्रिय अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचं मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झालं होतं. अभ्यंकर यांच्या मारुती वॅगनर गाडीला भरधाव टेम्पोनं धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली होती. या अपघातात अभिनेता अक्षय पेंडसे आणि त्याच्या 2 वर्षांच्या मुलाचा म्हणजेच प्रत्युषचा सुद्धा मृत्यू झाला होता. एका कार्यक्रमाचं चित्रीकरण संपवून ते पुण्याहून मुंबईला निघाले होते. आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याचा चिमुकला मुलगा या तिघांच्याही निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली होती. मृत्यूनंतर या तिघांवरही वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. शुभम करोती, या गोजीरवाण्या घरात या त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका, तर वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं. विनय आपटे.
निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते अशा विविध भूमिकांमधून आपल्या कामाचा आणि अभिनयाचा स्वतंत्र असा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजेच विनय आपटे. विनय आपटे यांचं 2013 रोजी मुंबईतील अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झालं होतं. तेव्हा ते 62 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यानं विनय आपटे यांचं निधन झालं होतं. विनय यांच्या पश्चात पत्नी वैजयंती कुलकर्णी आपटे व 2 मुले असा परिवार होता. या सगळ्या आठवणीतल्या कलाकारांना लोकमत फिल्मीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच कोणत्या कलाकारांना तुम्ही सर्वात जास्त मिस करता, कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.